नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. सत्ता येता शासनाने लाडक्या बहीण योजनामध्ये जे नियम आहेत त्या नियमामध्ये बदल करण्याचं ठरवलेलं आहे. या नवीन नियमामुळे काही महिला पैसेपासनं वंचित राहू शकतात, त्यांना पैसे मिळणार नाही आहे. ज्या महिला ह्या नवीन नियमामुळे अपात्र होणार त्यांना ह्या योजनेचे पैसे मिळणार नाही आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी शासनाने ही योजना आणली आणि त्यावेळेस सरसकट सर्व महिलांना कोणत्याही नियमाची अंमलबजावणी न करता सगळ्या महिलांना ह्या योजनेचे पैसे वाटप करण्यात आले होते. पण आता सत्ता येता शासनाने नियमावली जारी केली आहे आणि त्या नियमानुसार ज्या महिला पात्र ठरतील अशाच गरजवंत महिलांना या योजनेचे पैसे मिळणार आहे. आता ह्या योजनेचा सर्वात जास्त लाभ महायुती सरकारला झालेला आहे. महायुती सरकारला पुन्हा सरकार स्थापन करण्याची ह्या योजनेमुळे संधी मिळालेली आहे आणि सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू होताच प्रशासनाने लाडकी बहीण लाभार्थ्याच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता सर्व महिलांची पुन्हा एकदा त्यांचा जो अर्ज आहे त्याची पडताळणी केल्या जाईल. त्यांच्याकडनं पुन्हा काही कागदपत्राची मागणी केल्या जाऊ शकते. आता हे जे योजना आहे, आता याचे जे पैसे आता फक्त गरजवंत महिलांनाच मिळावेत यासाठी हालचाली केल्या जात आहेत. त्यामुळेच अर्जदाराच्या अर्जाची छाननी प्रक्रिया राबवली जाणार आहे. आता सरकारचा उद्दिष्ट क्लिअर आहे. फक्त ज्या महिला गरजवंत महिला आहे, ज्या महिला योजनेमध्ये बसतात अशाच महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा सरकार विचार करत आहे. त्यामुळे सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे आणि त्या नियमानुसार तुमच्या अर्जाची पूर्ण पडताळणी केल्या जाईल आणि त्यानुसार तुमचे अर्ज स्वीकारल्या जातील, पात्र केल्या जातील आणि तुम्हाला पैसे मिळतील. जे अर्ज अपात्र होतील अशा अर्जांना अशा महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. आता हे नियम कोणते आहेत आणि कोणत्या नियमानुसार हे निकष ठरवण्यात आलेले आहे त्या नियमाबद्दल आपण जाणून घेऊया. आता हे नियम कोणते? तर लाडकी बहीण योजनेत पात्र ठरण्यासाठी हे निकष लागू करण्यात आलेले आहे. सुरुवातीला हे नियम होते, पण महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाने हे नियम वगळण्यात आले होते. पण आता सत्ता येता शासनाने नियम पुन्हा लागू केलेले आहे. पहिला आहे उत्पन्नाचा दाखला. आता अर्जदाराला त्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली असल्याचा उत्पन्न दाखला द्यावा लागेल. सुरुवातीला ही अट वगळण्यात आली होती, पण आता शासन ही अट लागू करण्याचा विचार करत आहे. त्याचबरोबर प्राप्तिकर प्रमाणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स सर्टिफिकेट पण तुम्हाला द्यावे लागेल. तुम्ही खरोखरच 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या खाली येतात का? तर ह्यासाठी तुम्हाला अर्जदाराची वैधता तपासण्यासाठी आयकर प्रमाणपत्र पण मागितले जाऊ शकते. त्यानंतर काय आहे, निवृत्तीनंतरची पेन्शन आणि वाहन मालकी. आता तुमच्याकडे ज्या अर्जदाराकडे स्वतःचे वाहन आहे अशा अर्जदाराकडे वाहन आहे किंवा ज्यांनी सेवानिवृत्तीची पेन्शन मिळते त्यांच्या पण अर्जाची छाननी केली जाईल. म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल किंवा तुमच्याकडे पेन्शन मिळत असेल तर ते पण अर्ज या योजनेमधनं बाद ठरल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर त्या जमिनीची मालकी. ज्या महिलांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या महिला योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. ही अट पण सुरुवातीला होती, शासनाने ही अट वगळण्यात आली होती, पण आता ह्या अटीची पण अंमलबजावणी शासन करणार आहे. ज्या महिलांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती आहे अशा महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्याच्यानंतर प्रति कुटुंब लाभार्थी महिलांवर अंकुश. आता सुरुवातीला काय होतं, या योजनेमध्ये सांगितलं होतं एकाच कुटुंबातील 2 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. एक आई किंवा मुलगी या योजनेसाठी दोन्ही पात्र होतात. आता प्रत्येक कुटुंब लाभार्थी महिलावर अंकुश लावण्यासाठी सरकारने नियम आणलेले आहे. कोणत्याही कुटुंबातील केवळ 2च महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. आता ज्यामुळे एकाच घरातील अनेक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता काही ठिकाणी 3 पेक्षा जास्त महिलांनी एकाच कुटुंबातील अर्ज केला होता. आता फक्त एका कुटुंबातील 2च महिलांना
ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो। हे सर्व नियमनुसार तुमच्या अर्जाची पडताळणी केल्या जाणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो। आता तो कधी मिळेल? बहुतेक लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणी डिसेंबर हप्त्याची वाट पाहत आहे। अजून सरकार अस्तित्वात आलेलं नाही आहे। आज सरकारचा शपथविधी आहे आणि शपथविधी झाल्यानंतर सरकार ह्या योजनेची अंमलबजावणी करण्याची हालचाली चालू करेल। मग लाडक्या बहिणीला डिसेंबरचा हप्ता कधी मिळेल, किती महिलांना मिळेल आणि डिसेंबरमध्येच तो मिळेल याची काहीही शाश्वती नाही आहे। धन्यवाद मित्रांनो.